पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार गैरकारभार चालत आहे। शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत आहे। त्या ठिकाणी बेकायदा बाजार भरवला जातो। डमी व्यापारी असतील, त्या ठिकाणी बोगस पद्धतीने पार्किंग वसुली असेल किंवा टेंडर न काढता वेगवेगळी कामं असतील, अतिक्रमण असतील, या सगळ्या प्रकारे त्या ठिकाणी शेतकऱ्यांची लूट होते आहे। काही आडतदार त्या ठिकाणी खोट्या पावत्या करून शेतकऱ्यांना फसवतायत, मार्केट कमिटीला फसवतायत, कोट्यवधी रुपयाचा सेस बुडवला जातो। अशा परिस्थितीमध्ये आम्ही तक्रारी केल्यानंतर, चौकशी अधिकारी नेमायची मागणी केल्यानंतर पणन संचालकांनी पुणे ग्रामीणचे DDR प्रकाश जगताप यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केलेली आहे। जे अधिकारी त्या बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाला रोज पाठीशी घालतायत, त्यांच्या गैरकारभार गैरव्यवहाराला खतपाणी घालतायत गेले काही वर्ष, त्याच अधिकाऱ्याला चौकशी करायला लावलेली आहे। पणन मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री या दोघांच्या नावाखाली हे अधिकारी त्या ठिकाणी गैरकारभार गैरव्यवहाराला त्या ठिकाणी खतपाणी घालत आहेत। वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत उच्चस्तरीय समिती नेमण्याची पणन मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं होतं, परंतु ते अद्यापपर्यंत अंमलात आलेलं नाही। पणन मंत्र्यांनाही आम्ही भेटलो, परंतु ते दखल घ्यायला तयार नाहीत। पालकमंत्री अजितदादा पवार यांची ज्ञान त्या ठिकाणी काही जण संचालक मंडळात आहेत, ते त्या ठिकाणी दादागिरी करत मोठ्या प्रमाणावर लूट करत आहेत। शासन याच्याकडे लक्ष देणार आहे का? पणन संचालक आणि पुणे जिल्ह्याचे ग्रामीणचे DDR हे याला कारणीभूत आहेत। ते त्या बाजार समितीच्या सभापती आणि संचालक मंडळाच्या गैरकारभार गैरव्यवहाराला, बोगस कारभाराला पाठीशी घालत आहेत, हे आमच्या स्पष्ट निदर्शनास आलेलं आहे।